ब्लडच्या ब्लॉक्स तयार होतात आणि हार्ट अटॅक कमी वयात दिसून येतात. त्यामुळे ज्या फॅमिलीजमध्ये हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे त्यांनी तर आपल्या ब्लड टेस्ट वयाच्या 30 वर्षापासून करायला सुरुवात करायची आहे. नक्कीच डॉक्टर, साधारणतः एक मध्यम वय आलं की त्यांना डायबिटीस होऊ शकतो किंवा ब्लड प्रेशरचा त्रास झालेला आपल्याला दिसून येतो आणि हे सगळं आणि हार्ट अटॅक हे तिन्ही गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून जात असतात. पण आता हल्ली आपल्याला तरुण वयामध्ये ब्लड प्रेशर पण दिसतं आणि त्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक पण दिसतं. तर काय केलं पाहिजे अशा तरुणांनी? तरुण वयामध्ये वाढतं ब्लड प्रेशरचं कारण हा स्ट्रेस आहे, रात्रीचं जागरण आहे, धकाधकीचं जीवन आहे. आय थिंक ह्या तिघ गोष्टींना टाळता येणं आजच्या जीवनात तरी थोडंसं अवघड आहे. पण आपण प्रत्येकाने आपल्या दैनंदिनातनं थोडा वेळ काढायचा आहे ज्यामध्ये थोडंसं पथ्य आहे आणि थोडंसं एक्सरसाइज आहे. त्यामध्ये आपल्या जेवणात मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे, जंक फूडचं प्रमाण कमी करायचं आहे आणि रोज 30 ते 35 मिनिटं स्पीडली वॉकिंग करायची आहे, ज्याने आपल्या हृदयाचा हार्ट अटॅक आपण भविष्यात किंवा ब्लड प्रेशरसारखे आजार, डायबिटीससारखे आजार नक्कीच टाळू शकतो. नक्कीच. म्हणजे जे हृदयातली जी आपली क्षमता आहे, त्याची कार्यक्षमता आहे ती आपल्याला वाढवली पाहिजे. तर डॉक्टर, साधारणतः जर काही अशा तरुण वयामध्ये कुठल्या, आता तुम्ही सांगितलं की ब्लड टेस्टमध्ये आपण कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वगैरे आपण चेक करतो, तरी सुद्धा सडन डेथ येऊ शकते. मग अशा वेळी तरुण वयामध्ये समजा जर हार्ट अटॅक येत असेल, अशी काही लक्षणं आढळून येतात का की आपण वेळीच समजू शकतो की अच्छा हा हार्ट अटॅक असू शकतो म्हणून? सिव्हिअर चेस्ट पेन म्हणजे छातीच्या मधोमध वजन ठेवल्यासारखं किंवा जड कोणतरी बसलंय आणि हा पेन 20 ते 25 मिनिटापेक्षा जास्त दिसतोय, यासोबत दडदडून घाम आलाय. काही व्यक्तींमध्ये फक्त छातीच्या मधोमध किंवा पोटाच्या वरती जळजळ होणे, खूप सिव्हिअर फॉर्म ऑफ ऍसिडिटी, ज्यासाठी आपल्याला डेफिनेटली डॉक्टरांकडे जावं लागतंय. समजायचं हे काहीतरी ॲबनॉर्मल आहे आणि आपल्याला डेफिनेटली अशा दवाखान्यात जायला हवं ज्या ठिकाणी कार्डियाक फॅसिलिटी आहे, म्हणजे ज्या ठिकाणी अँजिओग्राफी होऊ शकते किंवा CCU तरी फॅसिलिटी आहे, ज्या ठिकाणी आपलं कार्डियाक मॉनिटरिंग होऊ शकतं. मग अँजिओग्राफीमध्ये नेमकं काय दिसून येतं? अँजिओग्राफी ही एक अशी तपासणी आहे ज्यामध्ये 100% आपण हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेजेस समजून घेऊ शकतो. हृदयाला 3 रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात, डाव्या बाजूला 2 असतात, उजव्या बाजूला 1 असते आणि ही अँजिओग्राफीची तपासणीला वेळ लागतो फक्त 3 ते 5 मिनिटं. पायाच्या शिरेतनं केली जाते, ही कन्व्हेन्शनल मेथड आहे. नवीन आधुनिक मेथड ती हातातल्या शिरेतनं केली जाते आणि ह्या तपासणीला साधारणतः 3 ते 5 मिनिटं लागतो. जर पायातनं करायची झाली तर पेशंटला 6 ते 8 तास हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं आणि जर हाताने केली तर पेशंट आउट पेशंट बेसिसवरती 1 ते 2 तासात घरी जाऊ शकतो. ओके. म्हणजे साधारणतः कुठे ब्लॉकेजेस असतात ते अँजिओग्राफीमुळे आपल्या लक्षात येतात. आणि मग कधी या व्यक्तीनं अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता भासते? अँजिओग्राफीमध्ये ज्या वेळेस कुठल्याही रक्तवाहिनीमध्ये 75% पेक्षा जास्त ब्लॉक दिसून येतो, या ब्लॉकमुळे हृदयाला या रक्तवाहिनीपासून रक्तपुरवठा कमी होत असतो. अशा व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे जेही ब्लॉक 75% पेक्षा अधिक असतील त्यावेळेस आपण अँजिओप्लास्टी असं ॲडवाइस करतो. नक्कीच. मग डॉक्टर, जेव्हा आपल्याला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जरी लेवलमध्ये आहे आणि असं आपण तुम्ही सांगितलं जसं ब्लड टेस्ट तुम्ही करून घ्या, त्या ब्लड टेस्टमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वगैरे सगळं नॉर्मल आलं, अशा वेळी ते सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण आपल्याला दिसतंय, तर का बरं? ऍक्च्युली प्रत्येक आपण कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट पाहणार तर प्रत्येकाच्या रिपोर्टच्या समोर नॉर्मल व्हॅल्यूज लिहिलेल्या असतात. ह्या नॉर्मल व्हॅल्यूज प्रत्येक व्यक्तीसाठी नॉर्मल नसून ह्या वेगळ्या वेगळ्या असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा डायबिटीज आहे किंवा पूर्वीचा हार्ट अटॅक येऊन गेला आहे किंवा फॅमिली हिस्ट्री आहे तर ते नॉर्मल व्हॅल्यूज त्याला लागू होत नाही. त्याच्या व्हॅल्यूज डेफिनेटली त्यापेक्षा कमी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल LDL कोलेस्ट्रॉल नॉर्मली आपण 100 ते 150 समजतो, पण ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला डायबिटीज आहे किंवा हार्ट डिसीज झाला आहे किंवा फॅमिली हिस्ट्री आहे त्यावेळेस आपण लेस दॅन 70 हा टार्गेट ठेवतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला असेल त्याचं LDL कोलेस्ट्रॉल 100 जरी असेल तर त्यासाठी ॲबनॉर्मल आहे. तर कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स ह्या प्रत्येक व्यक्तीसाठी विभिन्न आहेत आणि त्या डॉक्टरच समजू शकतात की तुझ्यासाठी काय टार्गेट आहे. आपण एक फोन घेतोय. ज्योती आपल्याशी बोलतात बोरिवलीहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. माझा प्रश्न असा होता की आपल्या एक्सरसाइजचा जो टाइम असतो ना, खाली ऑफिसमुळे आपल्याला सकाळी एक्सरसाइज करायला जमत नाही. बरोबर. हॅलो. तर हे एक्सरसाइज जे असतं ते आपण रात्री करू शकतो का, असा माझा एक प्रश्न होता. तर बॉडी बेनिफिट असतो का त्याच्यासाठी? येस. आणि दुसरा प्रश्न असा होता की कोलेस्ट्रॉल एकदा
समजल्यानंतर कोलेस्ट्रॉल आहे बॉडीमध्ये, तर हार्ट अटॅक येण्याचे किती जास्त चान्सेस असतात? ठीक आहे ज्योतिताई, तुम्ही अतिशय फार चांगले प्रश्न विचारले आहेत. आपण या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया, पण घेतो छोटासा ब्रेक. मी 7 वर्ष तुमची वाट पाहिली. 7 वर्ष मी पण तुझी वाट बघितली स्वरांगी. माझ्या आयुष्यात तुम्ही आणि नुपूर फक्त दोघंच असाल. ऋणू सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त साम मराठीवर. पावसाच्या ओलाव्यात जंतू झपाट्यानं वाढतात, म्हणूनच सर्दी, पडसा आणि डायरिया जास्त पसरतात. रोजचं डेटॉल स्नान देतं या न दिसणाऱ्या जंतूंपासून संरक्षण. आणि आता मेंथॉल युक्त डेटॉल कूल करतो पुन्हा ताजतवानं आणि कूल. पीके फाउंडेशन संचलित पीके टेक्निकल कॅम्पस चाकण पुणे MBA व MCA साठी प्रवेश सुरू. संपर्क 9822167539. पाऊस म्हणजे मौज मजा, पण याच पावसाच्या ओलाव्यात जंतू झपाट्यानं वाढतात, म्हणूनच सर्दी, पडसा आणि डायरिया जास्त पसरतात. रोजचं डेटॉल स्नान देतं या न दिसणाऱ्या जंतूंपासून संरक्षण. आणि आता मेंथॉल युक्त डेटॉल कूल करतो पुन्हा ताजतवानं आणि कूल. आता निवडा आपला डेटॉल. डेटॉल B 100%. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. संधी सोन्यासारखी, बक्षिसांची लयलूट करणारी. खेळा, धमाल करा आणि भरपूर बक्षिसं जिंका. लाईफ बॉय हँड वॉश लिंबू टिंबू दुसरा डाव पॉवर्ड बाय विम बार. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त साम मराठीवर. लाईफ बॉय हँड वॉश लिंबू टिंबू दुसरा डाव. 99.9% किटाणूंपासून संरक्षण फक्त 10 सेकंदात. लाईफ बॉय सुपरफास्ट हँड वॉश पॉवर्ड बाय विम बार. कशाचाही चिकचिकीतपणा गायब 20 पेक्षा कमी सेकंदात. नवीन विम बार. सहप्रायोजक विप्रो स्मार्ट लाइट CFL, अब फ्लक्चुएशन प्रोटेक्शन के साथ. पावसाचे थेंब आनंदाची उर्मी आणतात. विजयाचा सुगंध, हवेत हास्याची खळखळ आणि सोबत पडसं, ताप आणि पोटदुखी सारखे आजार. पावसाच्या पाण्यात खेळल्यानं मुलं जंतूंच्या संपर्कात येतात, ज्यामुळे पसरतात आजार. म्हणूनच डेटॉल स्नान दररोज, जे देतं जंतूंपासून सुरक्षा. म्हणजे आपण घ्याल पावसाची पूर्ण मजा. डेटॉल B 100% शुअर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे की तरुण वयामध्ये वाढतं हृदयरोगाचं प्रमाण. अर्थातच यामागची कारणं, लक्षणं आज आपल्याला समजावून सांगत आहेत डॉक्टर राहुल पाटील. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा. पण आता जो आपल्याला प्रश्न विचारला होता ज्योतिताईंनी, त्या प्रश्नाचं पण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर, त्यांनी असं म्हटलं होतं की तरुणांना सहसा हल्ली एक्सरसाइज करण्यासाठी म्हणून सकाळचा वेळ मिळत नाही. पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळेजण बिझी असतात. अशा वेळी संध्याकाळी एक्सरसाइज केलं तर म्हणजे चालू शकतात का? नाही, दिवसातनं कुठल्याही वेळेस आपल्याला वेळ मिळाला तर 30 ते 40 मिनिटं स्पीडी वॉकिंग करणे, पण ते नियमितपणे करत राहणे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर वेळ ही महत्त्वाची नाही आहे. होत असेल तर जेवणाच्या आधी करणे, जेवणानंतर शतपावली करणं चालू शकतं, पण जेवणानंतर स्पीडली वॉकिंग करणं युजली ॲडवायझेबल नसतं. दुसरं त्यांनी विचारलं होतं कोलेस्ट्रॉल. तर वाढतं कोलेस्ट्रॉल जरी आपण नॉर्मल असाल आणि फक्त ब्लड टेस्टमध्ये कोलेस्ट्रॉल वाढून आलं असं कळालं तर डेफिनेटली नॉर्मल कोलेस्ट्रॉलच्या व्यक्तीपेक्षा आपल्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण डेफिनेटली वाढतं. त्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल, LDL कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स हे 3 जे घटक आहेत, आणि HDL कोलेस्ट्रॉल जर कमी असेल तर डेफिनेटली आपल्यामध्ये हृदयविकाराचं किंवा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण नॉर्मल कोलेस्ट्रॉल असणाऱ्या व्यक्तीपेक्षा नक्कीच वाढतं. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही आता आम्हाला फार छान सांगत होता की जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, जे व्हॅल्यूज असतात ते आपण व्यवस्थित चेक करून घ्यायचे असं, कारण प्रत्येक व्यक्तिनिरूप ते बदलत असतात. पण डॉक्टर, अशा जर आपल्याला फॅमिली हिस्ट्री असेल किंवा ओबेज असेल काही व्यक्ती, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आलं असेल तर अशांच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या नक्कीच वेगळ्या असतील. मग त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन काय सांगितलं पाहिजे किंवा आपल्याबद्दलची सगळी माहिती करून ह्या व्हॅल्यूज आपल्यासाठी कशा वेगळ्या आहेत, कुठल्या असतील, हे त्यांनी कसं जाणून घेतलं पाहिजे? कोलेस्ट्रॉलच्या व्हॅल्यूज आपल्या तपासणी झाल्यानंतर ॲक्च्युली तुम्ही सरळ जाऊन स्वतः तपासणी करत नसतात. युजली डॉक्टर हे ॲडवाईस केल्यानंतरच आपण जात असणार. तर त्यावेळेस डॉक्टरांना तुमची पूर्वकल्पना असते की आपल्या फॅमिलीमध्ये हार्ट डिसीज आहे का, आपल्या स्वतःला डायबिटीज आहे का, हायपरटेन्शन आहे का. तर ह्या
व्हॅल्यूज आल्यानंतर आमचं एक टार्गेट आम्ही पेशंटला आखतो की आपला टोटल कोलेस्ट्रॉल किती लेवलपेक्षा खाली असलं पाहिजे. LDL कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि HDL कोलेस्ट्रॉल प्रत्येकाच्या व्यक्तीच्या शरीरयष्टी आणि आजाराच्या स्वरूपाने आपण त्यांचे टार्गेट्स त्यांना देत असतो आणि त्याच्यासाठी लागणारा त्यांनी जो श्रम करायचा म्हणजे फिजिकल एक्सरसाइज, डाएट मॉडिफिकेशन आणि काही मेडिसिन्स ज्यांनी हे आपण कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो हे आपण ती काय ॲडवाईस केल्यानंतर पेशंटनी जर ती पाळली तर डेफिनेटली 4 ते 6 महिन्यामध्ये आपला कोलेस्ट्रॉल नॉर्मल होईल. नक्कीच. कारण मी ह्याच्यासाठी विचारलं की बऱ्याच वेळा डॉक्टर आपल्याला सांगत असतात की तुम्ही ह्या टेस्ट करून आणा, पण जेव्हा आपण डॉक्टरांना टेस्ट करून गेलेले आपले सगळे पेपर्स दाखवतो तेव्हा डॉक्टर म्हणतात हा ठीक आहे, हे नॉर्मल आहे, हा ठीक आहे, नॉर्मल आहे. पण पेशंटला देखील त्या सगळ्या गोष्टी स्वतःहून माहिती करून घेणे आवश्यक असतं. म्हणून मी आपल्याला हा प्रश्न विचारला होता की का आपल्याला या सगळ्या गोष्टी असणं, माहिती असणं आवश्यक असतं. कारण त्या स्वरूपात आपण आपली स्वतःची काळजी घेऊ शकतो, नाही का डॉक्टर? येस, व्हॉट यू से, म्हणजे तुम्ही जे सांगताय ते ॲब्सोल्युटली बरोबर आहे. तर आपल्याला स्वतःला आपले कोलेस्ट्रॉल्स जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याचे टार्गेट व्हॅल्यू सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. तर ह्या व्हॅल्यूजनुसार आपल्याला भविष्यात येणारा हार्ट अटॅक नक्कीच टाळू शकतो. आणि अजून एक डॉक्टर असं घडतं की साधारण आता डॉक्टरांनी आपल्याला सगळ्या जे आपले पेपर्स आहेत, ज्या आपल्या तपासण्या आहेत त्या झाल्यानंतर आपल्याला डॉक्टर काही औषधं लिहून देतात. पण काही असे असतात की नाही, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर मला करायचं असेल तर मीच कमी करेन. मग डॉक्टरांनी जी औषधं लिहून दिलेली असतात ते घेणं आवश्यकच असतं का? व्हेरी नाईस क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर असं देऊ इच्छितो मी की एक कोलेस्ट्रॉलच्या लेव्हल्स जरी वाढलेल्या असतील तरी काही वेळेस म्हणजे बऱ्याच वेळेस स्टेज 1 स्टेज म्हणूया आपण त्याला, ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलच्या लेव्हल्स एका प्रमाणापर्यंत वाढलेल्या आहेत ज्या आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सनी नक्कीच कमी करू शकतो. म्हणजे त्यामध्ये ब्रिस्क एक्सरसाइज, ब्रिस्क वॉकिंग किंवा जॉगिंग, डाएटमध्ये मॉडिफिकेशन म्हणजे तेलाचं प्रमाण, चीजयुक्त किंवा स्निग्ध पदार्थ जे म्हणतो आपण, जे टेस्टी असतात चिवेला, याचं प्रमाण जर कमी केलं तर नक्कीच कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं. पण एका लिमिटपेक्षा जास्त प्रमाणात जर कोलेस्ट्रॉल असेल तर आपल्याला डॉक्टर डेफिनेटली मेडिसिन्स ॲडवाईज करतो. कारण की एवढं वाढतं कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाने हृदयविकार किंवा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होणं डेफिनेटली वाढतं आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं. तर हे कोलेस्ट्रॉलच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या टोटल कोलेस्ट्रॉल 250पेक्षा जास्त असेल, LDL कोलेस्ट्रॉल 150पेक्षा जर जास्त असेल, ट्रायग्लिसराइड्स 250-300पेक्षा जास्त असतील आणि HDL कोलेस्ट्रॉल हे 20पेक्षा जर कमी असेल तर डेफिनेटली मी माझ्या पेशंटला मेडिसिन देऊ इच्छितो. त्यासोबत त्यांनी लाईफस्टाईल मॉडिफिकेशनही करायचं आहे आणि 6 महिन्यानंतर पुन्हा तपासणी करायची. नक्कीच. म्हणजे जे डॉक्टर आपल्याला सल्ला देत असतात ते आपले संपूर्णतः आपले तपासण्या, आपल्या पेपर्स बघूनच येत असतात. तर त्याने जर प्रिस्क्राईब केलेलं औषधं घेण्यामध्ये बिलकुल टाळाटाळ करायची नसते. आपण एक फोन घेतोय. मेघा आपल्याशी बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा, मला असं विचारायचं आहे की डॉक्टर म्हटले की 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, एक इम्पॉर्टंट असतं आणि एक म्हणजे जेवढं कमी असेल तेवढं चांगलं आहे. तर जे इम्पॉर्टंट कोलेस्ट्रॉल असतं ते कशातून मिळतं, म्हणजे आहारातून आपल्याला काय घेतलं पाहिजे आपण? बरोबर. चांगला प्रश्न आहे. कोलेस्ट्रॉलचे 5 घटक आहेत. त्याच्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल, LDL कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि VLDL, या सर्व कोलेस्ट्रॉलला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. HDL कोलेस्ट्रॉल, H फॉर हार्ट असं समजून घेऊया. HDL कोलेस्ट्रॉल हे हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल आहे ज्यामध्ये हार्टला प्रोटेक्शन दिलं जातं. LDL कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स हे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन ब्लॉक्स तयार करतात. त्या उलट HDL कोलेस्ट्रॉल हे रक्तवाहिन्यातले कोलेस्ट्रॉल जमलेलं काढून ते लिव्हरमध्ये नेतं आणि त्याला डायजेस्ट करण्याला मदत करतं. तर आपल्यामध्ये HDL कोलेस्ट्रॉल वाढवणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्या भारतीयांमध्ये HDL कोलेस्ट्रॉल दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे आणि आजवर एकही मेडिसिन नाही आहे की ज्याने HDL कोलेस्ट्रॉल वाढतं. HDL कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आपल्याला रोज ब्रिस्क वॉकिंग आणि काही असे खाद्यपदार्थ आहेत ज्यामध्ये मी म्हणू इच्छितो की ऑइल्स, ज्या कॉड लिव्हर ऑइल किंवा सोयाबीन ऑइल यानी किंवा बदाम, त्याशिवाय काही ड्राय फ्रूट्स, नंतर फिश, ह्या गोष्टींनी आपले HDL कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. LDL कोलेस्ट्रॉल, VLDL कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स याचं वाढण्याचं कारण युजली आपण जे दैनंदिन वापरण्यात येणारं शेंगदाण्याचं तेल किंवा सर्व प्रकारची जंक फूड्स यांनी LDL कोलेस्ट्रॉल वाढत असतं. जर आपल्या जेवणामध्ये हिरवा पालेभाज्या आणि ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती असेल तर डेफिनेटली कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहण्यामध्ये मदत होईल.
नक्कीच. म्हणजे पुन्हा आपण वळतो ते आहाराकडे. जसं आपला आहार योग्य पद्धतीने आपण घेतला तर नक्कीच या सगळ्या वाढत्या हृदयरोगाच्या प्रमाणापासून आपण थोडंफार तरी लांब राहू शकू. घेतो छोटासा ब्रेक. ओम श्री सद्गुरवे नमः. आपल्या अमृत वाणीनं आयुष्य सुखकर करणारं तेजोवलय डॉक्टर श्री बालाजी तांबे. प्रत्येक व्यक्तीचे अनेक प्रश्न, अनेक समस्या असतात आणि त्या सर्वांचं उत्तर श्री गीता योग व्हर्जन 2011. श्री गीता योग व्हर्जन 2011 सोमवार ते शनिवार सकाळी 7:30 वाजता फक्त साम मराठीवर. पाऊस म्हणजे मौज मजा, पण याच पावसाच्या ओलाव्यात जंतू झपाट्यानं वाढतात. म्हणूनच सर्दी, पडसं आणि डायरिया जास्त पसरतात. रोजचं डेटॉल स्नान देतं या न दिसणाऱ्या जंतूंपासून संरक्षण. आणि आता मेन्थॉल युक्त डेटॉल कूल करतो पुन्हा ताजतवानं आणि कूल. आता निवडा आपला डेटॉल. डेटॉल B100%. मी 7 वर्ष तुमची वाट पाहिली. 7 वर्ष मी पण तुझी वाट बघितली स्वरांगे. माझ्या आयुष्यात तुम्ही आणि नुपूर फक्त दोघंच असाल. ऋणू झुणू सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त साम मराठीवर. पावसाचे थेंब आनंदाची उर्मी आणतात. विजयाचा सुगंध, हवेत हास्याची खळखळ आणि सोबत पडसं, ताप आणि पोटदुखी सारखे आजार. पावसाच्या पाण्यात खेळल्यानं मुलं जंतूंच्या संपर्कात येतात, ज्यामुळे पसरतात आजार. म्हणूनच डेटॉल स्नान दररोज, जे देतं जंतूंपासून सुरक्षा. म्हणजे आपण घ्याल पावसाची पूर्ण मजा. डेटॉल B100% शुअर. आयुष्य म्हणजे केवळ जगणं नव्हे, तो असतो एक ध्यास, असामान्य कर्तृत्वाचा, एक महत्वाकांक्षा, स्वप्नांना गवसणी घालण्याची. यातूनच उलगडते यशस्वी जीवनाचं खरं रहस्य. मधुरा सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता फक्त साम मराठीवर. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत आता 5 वर्षाच्या वॉरंटीसह ऑटोबॅग UPS इन्व्हर्टर बॅटरी. आई आणि मोठींपासून सावधान. 2 कॅनची शक्ती एकामध्ये. पीके टेक्निकल कॅम्पस चाकण पुणे. MBA व MCA साठी प्रवेश सुरू. पाऊस म्हणजे मौज मजा, पण याच पावसाच्या ओलाव्यात जंतू झपाट्यानं वाढतात. म्हणूनच सर्दी, पडसं आणि डायरिया जास्त पसरतात. रोजचं डेटॉल स्नान देतं या न दिसणाऱ्या जंतूंपासून संरक्षण. आणि आता मेन्थॉल युक्त डेटॉल कूल करतो पुन्हा ताजतवानं आणि कूल. आता निवडा आपला डेटॉल. डेटॉल B100%. स्वादिष्ट, खमंग, चमचमीत, वैविध्यपूर्ण सुग्रास रेसिपींची न्यारी लज्जत. सेलिब्रिटींसोबतच प्रत्येक गृहिणीच्या जिव्हाळ्याचं किचन. सुगरण सोमवार ते शनिवार दुपारी 1 वाजता. पुन्हा प्रक्षेपण सकाळी 10 वाजता फक्त साम मराठीवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेतोय ते आपलं जे हृदयरोगाचं प्रमाण आहे ते आपल्याला वाढलेलं का दिसतंय, पण ते सुद्धा तरुण वयामध्ये. अर्थातच यामागची कारणं, लक्षणं आपण आतापर्यंत जाणून घेतली. आपण काय करू शकतो ह्याबद्दल देखील आपण जाणून घेतलं. या सगळ्यांवरती आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राहुल पाटील. तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील ते तुम्ही विचारत आहात, पण आपण डॉक्टरांना प्रश्न विचारूया. डॉक्टर, आतापर्यंत आपण बरीच माहिती सांगितलेली आहे, पण जसजसं आपलं तंत्रज्ञान पुढे पुढे जात असं जर नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे, तर तुम्ही एक यशस्वी कार्डिओलॉजिस्ट आहात, तर आता सध्या नवीन तंत्रज्ञान असं काय आहे की जेणेकरून ते डॉक्टरसाठी देखील फायदेशीर आहे आणि तसंच पेशंटसाठी सुद्धा? तर कन्व्हेन्शनल अँजिओग्राफीमध्ये झालेला थोडा बदल. पूर्वीच्या काळात अँजिओग्राफी जी केली जायची ती मोठ्या कॅथेटर्सनी केली जायची आणि ती कन्व्हेन्शनल मेथड म्हणजे पायाच्या शिरेतनं केली जायची. आज हे कॅथेटर्स खूप बारीक झाले आहेत, पेशंटला जाणून येत नाही की अँजिओग्राफी केव्हा होऊन गेली. आणि आज त्या दुसरे म्हणजे हाताच्या रक्तवाहिनीतनं अँजिओग्राफी केली जाते. पायाच्या रक्तवाहिनीने अँजिओग्राफी गेल्यानंतर पेशंटला 6 ते 8 तास किंवा कमीत कमी 1 दिवस आपला अँजिओग्राफीसाठी द्यावा लागत. आज हे ऑफिस प्रोसिजर झाली आहे, म्हणजे ज्यामुळे पेशंट अँजिओग्राफी करायला येतो आणि 1 तासामध्ये डिस्चार्ज होऊन जातो. अँजिओग्राफीच नव्हे तर आज मी अँजिओप्लास्टी सुद्धा हाताने करतो, ज्यामध्ये पेशंटची अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पेशंटला चालता फिरता येतं, टॉयलेटला जाऊ शकतो, पेशंटला एका जागेवर झोपून राहण्याची आवश्यकता नसते आणि सेकंड डेला पेशंट घरी जाऊ शकतो.
आता तुम्ही जे म्हणालात ना की मी अँजिओप्लास्टी मी हाताने करतो, म्हणजे नेमकं काय करतं? हाताने करतो म्हणजे पेशंट झोपल्यानंतर आपण पेशंटच्या पायातनं कन्व्हेन्शनल मेथडनी अँजिओग्राफी म्हणजे त्या ठिकाणून आपण एक वायर सोडून हृदयाच्या रक्तवाहिनीपर्यंत पोहोचतो. पण हीच वायर आपण हाताच्या रक्तवाहिनीत म्हणजे या ठिकाणून आपण ती हृदयाच्या रक्तवाहिनीपर्यंत नेऊ शकतो. आणि ह्या टेक्नॉलॉजीला म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये खूप काही प्रावीण्य मिळालेलं आहे, खूप काही नाव मिळालं आहे त्याला. कारण त्याला टाइम स्पॅन कमी आहे, म्हणजे पेशंटला डेफिनेटली 1-1.5 तासात घरी जाता येतं किंवा अँजिओप्लास्टी नंतर 24 तासातच घरी जाता येतं. यासाठी थोडंसं कार्डिओलॉजीच्या दृष्टीने डेफिनेटली त्याला स्किल्स लागतात, पण पेशंटच्या दृष्टीने फार सोयीची आणि लेस कॉम्प्लिकेटेड टेक्निक आहे. नक्कीच डॉक्टर, तर सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये हाच प्रश्न आला असेल की सामान्यतः जी अँजिओग्राफी केली जाते किंवा अँजिओप्लास्टी केली जाते तर तिचा खर्च आणि हे जे हाताने करण्यात येतो तिचा खर्च ह्यामध्ये काही फरक असतो का? यामध्ये काही फरक नाहीये, कॉस्ट तीच राहते. आणि रादर कुठल्याही हॉस्पिटल हाताने केलेल्या अँजिओग्राफीचे चार्जेस काही एक्स्ट्रा लावत नसतात. फक्त त्यांच्याकडे ती कार्डिओलॉजिस्टची टीम असली पाहिजे जी हाताने अँजिओग्राफी करण्यात प्रावीण्य आहे. डॉक्टर, तुम्हाला जे तुम्ही नवीन टेक्निक जे आहे की जे सायमल्टेनियसली केसिंग स्टेंट म्हणून आहे ते म्हणजे नेमकं काय आहे? ऍक्च्युली ही टेक्निक किडनीच्या रक्तवाहिनीसाठी एकदा वापरण्यात आली होती. 2008 साली केलेल्या अँजिओप्लास्टीमध्ये डाव्या साईडच्या एका किडनीला 2 रक्तवाहिन्या होत्या आणि दोघांमध्ये जवळजवळ 90% ब्लॉक होते. आणि यासाठी जर आपण ही टेक्निक वापरली नसती तर किडनीची एक रक्तवाहिनी बंद पडली असती. आणि ह्या टेक्निकला मी वॉशिंग्टन येथे प्रदर्शित केली होती आणि याला न्यू टेक्निक म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. व्हेरी नाईस. खरं तर हे विचारण्यामागचा उद्देश हाच होता की कारण सर्वसामान्यतः आम्हाला माहिती नसतं की नवीन नवीन जसं तंत्रज्ञान येत असतं तसे बदल देखील होत असतात, पण डॉक्टर ज्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळत असतात त्या गोष्टीची माहिती देखील सर्वसामान्यांना करून देणं हे जास्त आवश्यक आहे, नाही का डॉक्टर? आता आपला जो पूर्ण विषय झालेला आहे की वाढत्या वयामध्ये वाढतं जे हृदयरोगाचे प्रमाण आहे तरुण वयामध्ये, तर डॉक्टर तुम्ही सगळ्या तरुणांना, एक तरुण तुम्ही देखील आहात, तरुण कार्डिओलॉजिस्ट आहात, तर तुम्ही सगळ्यांना काय मार्गदर्शन करू इच्छिता? सर्व तरुण पिढीला एक सांगू इच्छितो की आपण देशाचं भवितव्य आहात. आपल्याला रोजच्या जीवनामध्ये खूप मानसिक तणाव किंवा खूप श्रम आहेत, मानसिक श्रम आहेत, पण या तणावातनं आपण प्रत्येक स्वतःसाठी 40 मिनिटं काढायची आहेत. आणि कुठलंही जेवण करताना 4 वेळा विचार करायचा आहे की आपण हे खाल्ल्यानंतर आपलं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे का. 40 मिनिटं आपण 40 मिनिटामध्ये आपले 30 ते 40 मिनिटं रोज ब्रिस्क वॉकिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर आपण धूम्रपान किंवा सिगरेट सेवन करत असाल तर आपण कृपा करून हे थांबावं. कारण की मी पाहिलं आहे 30 वर्षाला हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंटला स्वतःला समजत नाही की हा नेमका अटॅक आहे का नाही. तो ॲडमिट व्हायची तयारी दाखवत नाही, तो म्हणतो की मला अटॅक येऊ शकत नाही. 30 वर्ष वय आहे माझं, पण इतके पेशंटची माझ्याकडे लिस्ट आहे की ज्यांना मी हार्ट अटॅकच्या 25 ते 30 वर्षात मॅनेज केले आहेत. तर सर्वांनी आपली काळजी घ्यायची आहे, हार्ट अटॅक येऊ नये यासाठी डेफिनेटली माझी वेबसाईट आहे www.drrahulpatil.com. यावर जाऊन डेफिनेटली आपल्या हृदयाची आणि हृदयाच्या पेशंटची माहिती मिळेल आणि अटॅक येणं कसं प्रिव्हेंट करायचं या संदर्भात सर्व डिटेल्स कळू शकेन. आणि आय थिंक नक्कीच डॉक्टर, तुम्ही हे सगळी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर मैत्रिणींनो, आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. लोकमान्यांनी असंच म्हटलं आहे की आपण प्रत्येक युवकाने हे बलदंड झालं पाहिजे, तरच आपण संपूर्ण आपल्या भारत देशाला प्रगतीपथावरती नेऊ शकतो. डॉक्टरांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या आहारामध्ये, तुमच्या व्यायामामध्ये तुम्ही जर मनापासून लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या जे तरुण वयामध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण आहे आणि भारत आपला ह्या झपाट्याने पुढे झाला ह्या देखील क्षेत्रामध्ये, अर्थातच हार्ट अटॅक सारख्या ह्याच्यामध्ये आजारामध्ये देखील नंबर 1 क्रमांकावर तो जाऊ लागलाय. तर आपल्याला जर ह्या अशा गोष्टींपासून दूर राहायचं असेल तर नक्कीच आपल्याला आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.